नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. ठाणे शहर पोलीस भरतीचा पेपर 29 मार्च रोजी नुकताच पार पडला आहे. तुम्ही प्रश्न पाहिले असेल तर काही प्रश्न खरंच वेळखाऊ होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पूर्ण पेपरचे अंकगणिताचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 61. एका वार्षिक परीक्षेत राहुलला 30% गुण मिळाले, परंतु तो 30 गुण कमी पडल्यामुळे नापास झाला. साहिलला त्याच परीक्षेत 50% गुण मिळाले व त्यास पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा 50 गुण जास्त मिळाले, तर ती परीक्षा एकूण किती गुणांची होती? राहुलला 30% गुण मिळालेले आहेत, परंतु तो 30 गुण कमी पडल्यामुळे नापास झाला आहे. म्हणजे तर पास होण्यासाठी त्याला किती गुण पाहिजेत? 30% त्याचे मिळालेले प्लस हे 30 गुण, त्यानंतर तो पास होणार आहे. नंतर साहिलला त्याच परीक्षेत 50 गुण मिळाले. 50% गुण साहिलला एकूण गुणांच्या 50% मिळालेत. टक्के दिलेले आहेत, त्यामुळे 50 डिवाइड आपण 100 केलेलं आहे. आणि त्यास पास होण्यासाठी आवश्यक गुणांपैकी 40 गुण जास्त मिळालेत, त्यामुळे वजा 40 केलेले आहे तिथं, हे दोन इक्वल करण्यासाठी. ते दोन इक्वल केलेले आहे ते आपण बाजू राहुलचे गुण बरोबर साहिलचे गुण केलेले आहेत. आता हे काय करूया, x वजा 30x भागिले 100, इकडे हे वजा 40 आहे, इकडे काय होईल अधिक 40, हे काय होईल 70 होईल. बेस समान आहे, 50x वजा 30x होईल बेस समान असल्यामुळे, आणि हे 70 गुणुले 100 भागिले 20 होईल. म्हणून x बरोबर काय येईल 350. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 62. एका विद्यार्थ्यास परीक्षेत 20% गुण मिळाले व तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या विद्यार्थ्यास 42% गुण मिळाले व तो 1 गुण अधिक मिळवून उत्तीर्ण झाला, तर त्या परीक्षेत एकूण गुण किती? आता जो आपण क्वेश्चन पाहिला त्याप्रमाणेच हा क्वेश्चन आहे. 20% गुण मिळालेत एका विद्यार्थ्याला. 20% म्हणजे आपण कसं लिहू शकतो, टोटल मार्क्स जे असणार आहेत त्याच्या 20% गुण त्याला मिळालेत व तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झालेला आहे, म्हणजे नापास झालेला आहे. त्याला पास होण्यासाठी किती लागणार आहेत गुण? त्याचे 20% प्लस 10 हे पास होण्यासाठी लागणार. दुसऱ्या विद्यार्थ्यास आपण इक्वल लिहूया, हे दुसऱ्या विद्यार्थ्यास 42% गुण मिळाले, 42% गुण मिळालेले आहेत, तो 1 गुण अधिक मिळवून उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे जेव्हा वजा 1 करेल त्यावेळी या दोन्ही बाजू इक्वल होतील, तर त्या परीक्षेत एकूण गुण किती? आता हे 42 भागिले 100x वजा 20x भागिले 100 आणि हे 10 अधिक हा इकडे मायनस आहे, इकडे जाताना प्लस होईल. 11 बरोबर किती होईल याचं 22x डिवाइड 100, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय येईल 11 गुणुले 100 भागिले 22, म्हणजे एक्स आला आपलं 50. गुण किती असतील 50. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 63. एक दुकानदार एका वस्तूच्या खरेदीवर ग्राहकास सवलतीचे खालील पर्याय देतो. 10% व 20%च्या क्रमगत सुटीनंतर 10% सेवा कर भरणे, ब 20% व 10%च्या क्रमगत सुटीनंतर 10% सेवा कर भरणे, क 10% सेवा कर भरणे आणि नंतर 20% व 10%च्या क्रमगत सुटी. ते काय सांगितले, एका वस्तूच्या खरेदीवर ग्राहकास सवलत मिळालेली आहे. आता वस्तूची मूळ किंमत किती घेऊया, 100 घेऊया. पर्याय अ मध्ये काय सांगितले, 10% व 20%च्या क्रमगत सुटीनंतर, म्हणजे आपण नेहमी कसं लिहितोय 100 गुणुले 10% म्हणजे काय करतोय, सूट मिळालं त्यामुळं 0.90 येणार. कारण 10%ची सूट असेल तर आपण कसं लिहितोय 100 गुणुले 90 भागिले 100, बरोबर. म्हणजेच काय होते आपलं उत्तर काय येतंय 100 गुणुले 0.90 असं लिहू शकतोय आपण. 100 कॅन्सल करायचं आणि त्याच्याऐवजी 0.90 लिहायचं. त्याचप्रमाणे आता 20% 10%च्या व 20%च्या क्रमगत, 20% क्रमगत सूट म्हणजे 0.80 येईल. 10% त्यानंतर काय करायचं सेवा कर भरायचा आहे. आता सूट झाली ती, आता सेवा कर भरायचा आहे म्हटल्यावर काय करणार आपण 1.10 येणार, बरोबर. आता हे झालं अ. त्यानंतर ब कसं येणार बघा, इथे ब कसं येईल 100 मूळ किंमत असेल आपली, 20% व 10% क्रमगत सुटीनंतर, म्हणजेच काय येणार 0.80 आणि 0.90, 20% सूट 10% सूट आणि नंतर काय करायचं आहे 10% सेवा कर भरायचा आहे, म्हणजेच 1.10. त्यानंतर क मध्ये काय दिलेलं आहे
ऑप्शन क मध्ये काय सांगितलं आहे, मूळ किंमत 100, 10% सेवा कर भरा. म्हणजेच काय, भरा म्हणजे काय करतोय आपण, 110 करणार ना, म्हणजे 1.10 येणार. त्याच्यानंतर सूट दिलेलं आपण कसं लिहितोय, 100 वजा 20, 100 वजा 10. आता हे एकदा एक चेक करा, हे 100 तिन्हीत आहे, 0.90 तिन्हीत आहे, 0.80 पण आहे आणि 1.10 आहे. त्यामुळे ग्राहकासाठी सर्व पर्याय तितकेच चांगले आहेत असं असं आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक डी. कारण हे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन जे येणार आहे ते सेमच येणार आहे. त्यामुळे उत्तर आपलं असेल, ग्राहकासाठी सर्व पर्याय तितकेच चांगले आहेत. प्रश्न क्रमांक 65. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 120 रुपये व चक्रवाढ व्याज 126 रुपये आहे, तर व्याजाचा दर काय? आता सरळ व्याज ज्यावेळी आपण काढतोय त्यावेळी कायम मुद्दल ही काय असते, पहिल्या वर्षासाठी पण पीच असते आणि दुसऱ्या वर्षासाठी पण तीच मुद्दल, म्हणजे एकच मुद्दल पूर्ण मुदतीसाठी असते, बरोबर. पण चक्रवाढ व्याज करताना काय करतोय, पहिल्या वर्षाची रास ही दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल व दुसऱ्या वर्षाची रास ही तिसऱ्या वर्षासाठी मुद्दल असते. इथे सरळ व्याज किती दिलेलं आहे, 2 वर्षाचे सरळ व्याज दिलेलं आहे, बरोबर. 2 वर्षाचे सरळ व्याज 120 दिले आहे. म्हणजे पहिल्या वर्षी किती असणार आहे, पहिल्या वर्षी सरळ व्याज असणार आहे 60 रुपये आणि दुसऱ्या वर्षी काय असणार आहे, 60 रुपयेच असणार आहे, बरोबर. पण चक्रवाढ व्याज घेताना काय करतोय, चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज काय असणार आहे, पहिल्या वर्षाचे चक्रवाढ व्याज ते पण किती असणार आहे, 60 रुपये असणार आहे. म्हणजे पहिल्या वर्षाचं जे सरळ व्याज असतं, पहिल्या वर्षाचं जे सरळ व्याज असते तेच पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज असते, बरोबर. पण इथे आता डिफरन्स किती आहे, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाचा डिफरन्स किती येतोय, तर 6 येतोय. डिफरन्स इथे येतोय 6. डिफरन्स येतोय 6. त्यामुळे म्हणजेच इथं आपण काय लिहिलंय, तर 60 रुपयावर 60 रुपयेवर एका वर्षात 6 व्याज मिळते, तर 100 रुपयावर किती, म्हणजेच 60 रुपयावर एका वर्षात 6 रुपये व्याज मिळते, तर 100वर किती, म्हणजेच काय लिहिले, 100 गुणिले 6 डिवाइड हे 60 बरोबर 10. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 65. एक कार बीड ते औरंगाबादमधील अंतर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने कापते, तर औरंगाबादहून बीडला परत येताना 80 किलोमीटर प्रति तास वेगाने येते, तर कारचा सरासरी वेग काढा. आता हा जो क्वेश्चन आहे तो आपण यूट्यूबला कवर केलेला आहे, तर डायरेक्ट फॉर्म्युला यूज करायचा इथे. एक कार बीड ते औरंगाबादमधील अंतर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते, म्हणजे एकच अंतर आहे, ती जाताना किती जाते, 100 किलोमीटर पर हवर, आणि औरंगाबादहून बीडला परत येताना, म्हणजे परत येणार आहे ती, परत येताना 80 किलोमीटर पर हवरने ती या वेगाने येते. म्हणजे डिस्टन्स सेमच राहतं इथं, हेच अंतर जाणार आहे, परत हेच अंतर येणार आहे. डिस्टन्स सेम असेल तर सरासरी वेग काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, 2xy सरासरी वेग 2xy x प्लस y हा फॉर्म्युला असेल. आता 2x किती आहे, 100 घ्यायचं, y 80 घ्यायचं, x 100 घेतलं, y 80 घेतलं, डिवाइड यांची बेरीज x प्लस y, 100 अधिक 80 180, 800 भागिले 9 88.88 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए असेल. सरासरी वेग 88.88 किलोमीटर प्रति तास. एक गाडी त्याच्या प्रवासाच्या एकूण अंतराचे 3 समान टप्पे विभाजन करते आणि प्रत्येक टप्पा अनुक्रमे 20 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास आणि 40 किलोमीटर प्रति तास वेगाने पार करते, तर त्या गाडीचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? प्रश्न क्रमांक 66. इथं काय सांगितलेलं आहे, प्रवासाच्या एकूण अंतराचे 3 समान टप्प्यात विभाजन केलेलं आहे, बरोबर. आता इथं ज्यावेळी समान टप्प्यात ज्यावेळी विभाजन केलेलं असतं आणि प्रत्येक टप्पा जो असणार आहे, ह्या 20 किलोमीटर पर आवरनं, हा 30 किलोमीटर पर आवरनं, हा 40 किलोमीटर पर आवरने
म्हणजे यांचा वेग दिलेला आहे आणि सरासरी वेग काढायला सांगितलं आहे. तर यासाठी ही डायरेक्ट फॉर्म्युला आहे. आता काय होतं, क्वेश्चन नंबर 65मध्ये काय होतं, अंतर समान होतं. जाताना आणि येताना स्पीड दिलेला आणि अंतर समान होतं. इथं काय दिले, 3 टप्पे दिलेत. ज्यावेळी 3 टप्पे दिलेले असतात किंवा 2 टप्पे दिलेले असतात, त्यावेळी सरासरी वेग काढण्याचा फॉर्म्युला असेल 3xyz xy प्लस xz प्लस x प्लस yz हा फॉर्म्युला असेल. आता इथे काय आहे, सरासरी वेग आहे 3, x किती आहे इथं 20, y आहे 30 आणि z आहे 40. आता x इंटू वाय म्हणजे 20 गुणिले 30 किती 600 अधिक 30 गुणिले 40 किती 1200 अधिक 20 गुणिले 40 किती 800. आता हे काय करतोय आपण इथं ॲडिशन करूया. 3 गुणिले 20 गुणिले 30 गुणिले 40 भागिले काय होईल 1200 आणि 800 2000 2600 याचं ॲडिशन येईल. आता ह्या 2 शून्य निघून गेल्या. 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24, 24 त्रिक 72. आता आपलं उत्तर काय येईल, तर असेल 27.69. ऑप्शनमध्ये हा कुठेच दिसत नाही, त्यामुळे यापैकी नाही असं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 67. एका बागेत आंबा व चिकूच्या झाडांची संख्या 2:3 आहे. जर त्या बागेत आंब्याची 6 झाडे जास्त लावली आणि चिकूची 6 झाडे कमी केली तर त्यांच्या संख्यांचे गुणोत्तर 4:5 होते. तर त्या बागेत आंब्याची एकूण झाडे किती? प्रश्न क्रमांक 67. एका बागेत आंबा व चिकूच्या झाडांची संख्या 2:3 आहे. आता सुरुवातीला किती आहे 2:3. हे असेल आंबा आणि हे असेल चिक्कू. आता आंब्याची 6 झाडे जास्त लावली म्हणजे 2x प्लस 6 आणि चिक्कूची 6 झाडे कमी केली म्हणजे 3x मायनस 6. तर त्यांचे गुणोत्तर किती होते 4:5. आता हे फक्त समीकरण आपल्याला सॉल्व करायचं आहे. तिरकस गुणाकार करूया. 5 इंटू 2x प्लस 6 बरोबर 4 इंटू 3x मायनस 6. 10x प्लस 30 बरोबर 12x मायनस 24. आता 30 अधिक 24 होईल आणि इकडे 12x वजा 10x होईल. हे किती होईल 2x येईल आणि हे 54 म्हणजे x किती असेल 27 दोन्ही 54. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू काय आली, एक्सची व्हॅल्यू आली 27. आंब्याची झाडे आहेत 2x, एक्सची व्हॅल्यू इथे 27 पुट केल्यानंतर 54 आपलं उत्तर आले असणार आहे. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 68. 11.40 रुपये प्रति किलोग्रॅम ज्वारीला 14.20 रुपये प्रति किलोग्रॅम ज्वारीसोबत कोणत्या गुणोत्तरास मिसळावे जेणेकरून मिश्रणाची किंमत 12.60 रुपये होईल? प्रश्न क्रमांक 68. 11.40 रुपये प्रति किलोग्रॅम ज्वारीला 14.20 रुपये प्रति किलोग्रॅम ज्वारीसोबत कोणत्या गुणोत्तरात मिसळावे? आता इथे लिहूया 11.40, इथे लिहूया 14.20, कारण हे दोन्ही मिक्स करायचे आहेत. जेणेकरून मिश्रणाची किंमत किती पाहिजे 12.60 रुपये. सगळे रुपयेमध्ये आहेत, पण अशा प्रकारचे शॉर्टला गणितं घेतलेले आहेत. काय केलेलं आहे आपण, या हे दोन्ही जी क्वांटिटी 1 आहे ही क्वांटिटी 2 आहे, ही कोणत्या प्रमाणात मिसळल्यानंतर कोणत्या गुणोत्तरात मिसळल्यानंतर मिश्रणाची किंमत 12 रुपये 60 पैसे होईल. सिंपल आहे. 14 इथं काय करणार 14.20 वजा 12.60 करणार आणि इथे काय करणार 12.60 वजा 11.40. काय केलं आहे, ही क्वांटिटी वजा ही 14.20 वजा 12.60 आणि इकडे लिहिताना काय लिहिले 12.60 वजा 11.40. आता यांचा डिफरन्स काय येईल 1.6 आणि याचा डिफरन्स काय येईल 0.2. आता पॉईंट नंतरचे 0 असतात त्याला व्हॅल्यू नसते, मग आपण असं लिहू शकतो 1.6 आणि 1.2 म्हणजेच पॉईंट जर दोन्ही जातात, इथे पॉईंट दोन्ही एका घरानंतर दोन्हीकडे पॉईंट आहे त्यामुळे पॉईंट गेले. 4 चौक 16, 4 त्रिकम 12,
4:3 या गुणोत्तरात मिक्स केल्यानंतर त्या मिश्रणाची किंमत 12 रुपये 60 पैसे होईल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 69. एका जहाजाच्या पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेग 20 किलोमीटर प्रति तास आहे व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा वेग 16 किलोमीटर प्रति तास आहे, तर त्या जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग किती? बोट व प्रवाह या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. कालच आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थ्यांच्या मागणीवरून की बोटवरचे क्वेश्चन घ्या. तो जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर हा काही सेकंदात तुम्ही याचं उत्तर सॉल्व्ह करू शकताय. एका जहाजाचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाणारा वेग 20 किलोमीटर. पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाणारा म्हणजे काय लिहितोय आपण U + V 20 किलोमीटर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा वेग U - V किती आहे? 16 किलोमीटर आहे. तर त्या जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग किती? म्हणजे आपल्याला काय काढायला सांगितले? U स्थिर जहाजाचा वेग किंवा बोटीचा वेग जो असतोय तो काय असतोय? U असतोय. त्याला जहाजाचा वेग जो आपल्याला काढायला सांगितलेला आहे आणि V जो असतोय तो प्रवाहाचा वेग काढायचा आहे आणि हे दोन दिलेले आहेत. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलेला आहे त्या जहाजाचा. तर आपण U कसं काढतो? इथं फॉर्म्युला आहे. जहाजाच्या दिशेने किती? 20. जहाजाच्या विरुद्ध दिशेने किती? 16. यांची ॲडिशन करायची आणि त्याला डिवाइड 2 करायचं. आता याचं उत्तर काय येईल? हाफ 36 येईल हे. म्हणजेच 18 किलोमीटर पर हवर आपलं उत्तर असेल. जे आपलं U काढायचं आहे म्हणजे जहाजाचा वेग काढायचा आहे. स्थिर पाण्यातील वेग काय आहे? 18 किलोमीटर पर हवर. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. स्थिर पाण्यातील किंवा संथ पाण्यातील वेग असं सुद्धा म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 70. संगीता व तिची आई त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3:11 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे, तर संगीताचे सध्याचे वय किती? संगीता व तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 3:11 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. अशा प्रकारची भरपूर गणिते बघितलेली आहेत. पेन न उचलता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवायला हवं आहे. तर 11 - 3 काय येणार आहे? 8. यांचे गुणोत्तर दिले म्हणजे गुणोत्तरांची वजाबाकी केली. 11 - 3 8 आणि हे फरक किती आहे? फरक दिलेला आहे म्हणून इथं वजाबाकी घेतली. 24/8 किती होईल? 3 होईल. संगीताचे वय किती होईल? 9 वर्ष. पेनसुद्धा उचलायचा नाही आहे. इतकं फास्ट हे गणित तुम्ही सोडवायचं आहे. तर बघा, समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते. तर संगीता आणि तिची आई 3x आहे संगीताचं, 11x आहे आईचं. यांच्यातील फरक काय येणार? 11x - 3x 8x यांचा फरक येणार. त्यांचा फरक दिलेला आहे 24. एक्सची व्हॅल्यू आली 3 म्हणजे संगीताचं वय किती आलं? 9. 3 × x 3 × 3 व्हॅल्यू आली एक्सची 9 वर्ष. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाच्या उत्तरावर शंका वाटत असेल किंवा स्पष्टीकरण हवे असेल तर कमेंट करा. मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आजचा हा व्हिडिओ आपल्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. पुढच्या जिल्ह्याचा पेपर सोल्युशनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.